उपाशी. अरे आले सरकारा तुला येऊ दे जरा तोटा, माझा राजाचा मेल्यावर का खाणार आपण तोटा. किती पण पैसा कमवला तरी आपण तोटा खाऊ शकतो का? सोनं खाऊ शकतो का? नाही खाऊ शकतो. आपल्याला काय अन्नच खाऊ लागणार आहे, बरोबर? त्याला नकोय पेनिंगा, त्याला नकोय विकास, त्याला नकोय पेनिंगा, त्याला नकोय विकास, त्याच्या घामातून निघालेला भाव येऊ दे विकास. मला सांगा कोणाला पेनिंग पाहिजे का इथं? नाही पाहिजे. विकास पाहिजे का? नाही पाहिजे. आपले जे आपण कमवले त्या पिकाला आपल्याला भाव मिळाला पाहिजे, याच्यात आपण समाधान आहे, बरोबर आहे की? लाज वाटू दे सरकारा किती दाखवतोस स्कीमा, लाज वाटू दे सरकारा किती दाखवतोस स्कीमा, अजून लुटा दाखवते रे थोडा येऊ द्या रे. आपण विम्याची वाट बघत बसतो, सहसा आम्ही सांगितलं बीड जिल्हा आणलं की विम्यावर, बरोबर? आपण विम्याची वाट बघत बसतो, विमा येते का? आला तर 25%, 50% असं आहे, बरोबर? माझ्या बापाची दिवाळी थोडी होऊ द्या रे गोड, जरा देऊन टाका आता वाटतंय आता गोड, बरोबर? आमचा बाप मेल्यावर करता लाखांची मदत, आमचा बाप मेल्यावर करता लाखांची मदत, आधीच माफ करा कर्ज बदल करा ही पद्धत. मेल्याच्या नंतर लाखांचे चेक आपल्या घरात येते, पण आधी 15,000 10,000 कर्ज असं माफ होते का? नाही. पण होईल तेवढं आपलं कर्ज घेण्याची गरजच नाही पडली पाहिजे असा विचार आपल्याला करायला पाहिजे, बरोबर? पूर्वीच्या शेतकऱ्याच्या मुलाला काय कमी आहे का? पूर्वीच्या शेतकऱ्याच्या मुलाला काय कमी आहे का? तर नोकरीवाल्याच्या मागे नका पूर्वी नांदल सुद्धा, बरोबर? नोकरीवाला काय करते, जर तिला जर काय खाऊ घालायचं असेल तर आधी बाजारामध्ये जाते, घेऊन येते, नंतर येते. आपल्या शेतामध्ये सगळं असते ना, ताजं अन्न खायला मुलगी सुखात राहणार नाही का? 100%. पेरणी मळणीची मेहनत माझा शेतकरी करतोय, पेरणी मळणीची मेहनत माझा शेतकरी करतोय, काढणी पिकाची झाल्यावर व्यापारी करतोय. सगळ्या गोष्टी आपणच करतो, आपण ठरवतोय, बरोबर आहे? माझ्या राजाची दिवाळी थोडी होऊ द्या गोड, तो साहेब म्हणतोय त्याचा थोडा करा रे आदर. आता मला सांगा कोणता शेतकरी कोणाला असा हात बोलल्यावर दिसला का? दुकानदार असू द्या, छोटा मोठा कोणता पण दुकानदार असेल त्याला साहेब म्हणतात, कोणता अधिकारी आला तर साहेब म्हणतात. मग त्याला पण आपल्याला साहेब म्हणलं पाहिजे नाही, असं आपण काहीतरी केलं पाहिजे का? आता त्यांना आपल्या लेकराला साऱ्या का जीव लावायला पितात, त्यांना आपल्या लेकराला साऱ्या का जीव लावायला पितात, सगळं भूमिगत झालंय का अवकाळीच्या झोक्यात. कालचीच गोष्ट आहे, कालचीच गोष्ट आहे का? आपल्या समोरची गोष्ट आहे. अवकाळी आली, आंबा हे सगळं घेऊन गेले, लेकरासारखा जीव लावला होता का आपण? कधी कधी लेकराला 10 रुपये देत नाही, पण आपण शेतामध्ये 10 रुपये टाकायचा प्रयत्न करतो. तरी करतो दुबार पेरणी, सगळं झालं तरी पण आपण काय करतो? दुबारी पेरणी करतो. तरी करतो दुबार पेरणी, ठेवून संयम मनात, करून तयारी मनाची, राहतो घामात उन्हात. बळीराजाच्या कष्टाच्या घामाची आता होईल रे उन्नत. आता हे जे शिकलो ते आपल्या शेतामध्ये खरंच करायचं. इथून जर केलं तर 100% आपल्या गोष्टी पूर्ण पूर्ण फळ भेटणार आहे. बळीराजाच्या कष्टाच्या घामाची आता होईल रे उन्नती, नको करू टोकाचा विचार. अशीच कधीच विचार मनात आणू सुद्धा नका, नको करू टोकाचा विचार, ही आमची सर्वांची विनंती. म्हणून आम्ही म्हणतो माझ्या राजा होत रे फाशी, बाहेर